तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप. तर प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं? प्रिमिटिव्ह डेटा टाईप. तर प्रिमिटिव्ह डेटा टाईप म्हणजे काय की सिंगल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो तो. स्टोअर द सिंगल व्हॅल्यू. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे काय की स्टोअर द ग्रुप ऑफ व्हॅल्यू किंवा ऑब्जेक्ट. नॉन प्रिमिटिव्ह म्हणजे स्टोअर अ ग्रुप ऑफ व्हॅल्यूज किंवा ऑब्जेक्ट्स. त्याला आपण काय म्हणतो? नॉन प्रिमिटिव्ह म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल ह्याच्या टाईप्स कोणत्या तर नॉन प्रिमिटिव्हच्या? फर्स्ट आहे स्ट्रिंग. स्ट्रिंग आहे. तर स्ट्रिंग काय करते? ग्रुप ऑफ कॅरेक्टर स्टोअर करते. करेक्ट? ग्रुप ऑफ कॅरेक्टर, म्हणून याला आपण काय म्हणतो? ग्रुप ऑफ व्हॅल्यू. नेक्स्ट काय आहे? फॉर एक्झाम्पल ॲरे. मल्टिपल व्हॅल्यू ही सिंगल व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतं, म्हणजेच ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट किंवा व्हॅल्यूज. नेक्स्ट त्यानंतर काय आहे? क्लास. त्या क्लासमध्ये मल्टिपल व्हेरिएबल्स वगैरे होल्ड केले जातात. नंतर ऑब्जेक्ट आहे. नंतर इंटरफेस. हे काय आहेत? प्रिमिटिव्ह नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईपच्या टाईप्स आहेत. तर हे काय करतात? ग्रुप ऑफ व्हॅल्यू स्टोअर करतात हे. आता फॉर एक्झाम्पल स्ट्रिंग. तर स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग ही नॉन प्रिमिटिव्ह आहे. करेक्ट? तर फॉर एक्झाम्पल एस टी आर नावाचं एक व्हेरिएबल क्रिएट केलं आणि जस्ट डबल कोट्समध्ये आपण स्ट्रिंगचा व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. डबल कोटमध्ये स्ट्रिंगची व्हॅल्यू स्टोअर करू शकतो आपण. सपोज मला ए बी सी ही व्हॅल्यू आहे. ए बी सी व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर झाली? एस टी आर नावाच्या व्हेरिएबलमध्ये. आणि ती कोणत्या टाईपचं व्हेरिएबल आहे? स्ट्रिंग डेटा टाईपचं. स्ट्रिंग नॉन प्रिमिटिव्ह टाईपचं. करेक्ट? तर ह्याच्यामध्ये काय आहे की ए बी सी 3 कॅरेक्टर येतं. करेक्ट? म्हणजे ग्रुप ऑफ व्हॅल्यू कशामध्ये स्टोअर झालं तर एस टी आरमध्ये. म्हणूनच म्हणतो आपण नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप हे ग्रुप ऑफ व्हॅल्यू स्टोअर करते. व्हॅल्यू किंवा ऑब्जेक्ट्स हे स्टोअर करते. हे झालं स्ट्रिंगचं एक्झाम्पल. आता क्लासचं काय? ॲरेचं एक्झाम्पल काय? फॉर एक्झाम्पल इंट ए इक्वल टू ॲरे आहे आपला. सपोज मला ह्यामध्ये 2 10 20 30 ह्या व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत. मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करायच्या आहेत. कशामध्ये? सिंगल व्हेरिएबलमध्ये. आता ह्या व्हेरिएबल काय यात? ए नावाचं व्हेरिएबल आहे आणि मला ए नावाच्या व्हेरिएबलमध्ये 3 व्हॅल्यू स्टोअर केल्यात आपण. म्हणजे ग्रुप ऑफ व्हॅल्यू स्टोअर कशामध्ये केलं तर सिंगल व्हेरिएबलमध्ये. करेक्ट? आता नेक्स्ट काय? क्लास. क्लास आहे. क्लास म्हणजे क्लास काय आहे की आता एक क्लास आहे. फॉर एक्झाम्पल टेस्ट नावाचा क्लास आहे. टेस्ट नावाचा क्लास क्रिएट केला आपण. तर ह्याच्यामध्ये आपण मल्टिपल टाईप्स आपण व्हेरिएबल वगैरे डिक्लेअर करू शकतो. करेक्ट? व्हेरिएबल डिक्लेअर वगैरे करू शकतो ह्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल इंट ए, टेन, इंट बी 20 किंवा ऑब्जेक्ट ए बी. हे असं आपण मल्टिपल प्रॉपर्टीज होल्ड करू शकतो हा क्लास. म्हणून आपण हा क्लास ह्याच्यामध्ये येतो नॉन प्रिमिटिव्हमध्ये. तसं सेम ऑब्जेक्ट आहे. इंटरफेस पण सेमच आहे. इंटरफेस नावाने इंटरफेस क्रिएट करू शकतो आपण. ऑब्जेक्ट हा कसा आहे की ह्या क्लासचा ऑब्जेक्ट आपण क्रिएट करू शकतो. आता फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट आहे. फॉर एक्झाम्पल ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट म्हणजे काय आहे की ऑब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्ट कसं आहे की एखाद्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करू शकतो. म्हणजे आता सपोज टेस्ट नावाचा ऑब्जेक्ट क्रिएट केला टी.
टेस्ट. तर ह्या टेस्ट नावाच्या ह्याच्यामध्ये आपण जे पण व्हॅल्यू वगैरे प्रॉपर्टीत ह्याच्यामध्ये टेस्ट क्लासमध्ये त्याला व्हॅल्यू रिअसाइन वगैरे करू शकतो आपण. आता सपोज इथं एला व्हॅल्यू रिअसाइन करायची 20 म्हणजे ह्या वेने आपण करू शकतो. तर किंवा ह्या ऑब्जेक्टला करायचे असेल तर ह्या वेने आपण ग्रुप ऑफ व्हॅल्यू हे करतो आपण ऑब्जेक्टमध्ये पण होल्ड वगैरे करू शकतो आपण. करेक्ट. थर्ड काय आहे? इंटरफेस. आता इंटरफेस हा कीवर्ड म्हणजे इंटरफेस क्रिएट करायचा असेल तर इंटरफेस कीवर्ड यूज करतो त्यासाठी. सपोज टेस्ट आहे, ह्याच्यामध्ये पण आपण सेम प्रॉपर्टी ह्याच्या टाईप ग्रुप ऑफ व्हॅल्यू होल्ड करू शकतो ह्याच्यामध्ये पण. तर आपण नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप पाहिला, म्हणजे ह्याच्यामध्ये ग्रुप ऑफ व्हॅल्यू स्टोअर करू शकतो किंवा ऑब्जेक्ट स्टोअर करू शकतो ग्रुप ऑफ. हे झालं नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाईप.